सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जस्ट घरी आले आणि आज माझी पण 8 ते 12 शाळा होती. मग दिशू आद्विक मी सोबत म्हणजे आलो थोडंसं अंतर, पण मागे पुढे चालू. तर मी आता त्यांच्यासाठी बनवते आहे आप्पे. तर आता हे आप्पे गरमागरम सकाळी पण मी टिफिनला दिले होते आप्पेच आणि आता परत त्यांना बनवून देते. त्यांची खूप फेवरेट आहे म्हटलं चला आता बनवूनच देते. तर आता आप्पेच बनवायला घेतलेले आहे आणि आप्पे बनवते आणि लगेचच मी ना आता लगेच चिवडा बनवायला घेणार आहे. थोड्या वेळातच पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे मला. तर मला कसं परवा 2 दिवस ड्युटी आहे ना, तर घरात म्हणजे चिवडा वगैरे राहिला तर थोडंफार टेन्शन आहे मला पण. त्याच्यामुळे मग मी चिवडा पण बनवणार आहे पोह्यांचा. तुमच्यासोबत शेअर करेल. चला पटकन आता मी करून घेते नंतर बोलते. पेना मसाल्याची करते मस्त छान. आता कांदा टाकून घेते इथे. कांदा, त्याच्यानंतर थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो, हां, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि थोडी हिरवी मिरची. पटकन त्याला मिक्स करते आणि असे मस्त छान मसाल्याचे आप्पे बनवते मी. तर इथे ना मी आप्पे बाकीचे ना कांदा, टोमॅटो आणि मस्त हिरवी मिरची छोटीशी एक आणि कोथिंबीर चिरून मस्त टाकते आणि ते मिक्स करून इतकं भारी लागतं ना ते पण. तर तेच करते मी. बाकीच्या आद्विकला प्लेन करते कारण की त्याला अजिबात तशी आवडत नाही. तर म्हटलं चला मग दिशूला आणि मला थोडीशी ते करून घेते. तर आता मी ते बॅटर त्याच्यामध्ये लास्ट करायचं आहे ना, तर ते करून घेते मिक्स आणि खूप भारी लागतात. तर हे पटकन आता बनवून घेते, त्यांना खायला देते. मग मला लगेचच पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे. काय होतं आता मध्येच इलेक्शनची कामं पण आहे. मग दोघंजणं घरी असं घरामध्ये काही थोडंफार बनवून ठेवलं ना, तर ते दोघांना खायला कामात येईल म्हणून मग मी बनवून ठेवते. तर आता मी ना पोह्यांचा चिवडा करायला घेणार आहे कारण की कसं मग मुलांना मध्ये मध्ये भूक लागते ना. तर म्हटलं मग आता मुरमुऱ्यांचा मागे होता तर पोहे मी मागच्या वेळेस जास्तच आणलेले होते. म्हटलं मग चला पोह्यांचा चिवडा करू. मी त्याच्यासाठी सर्व साहित्य काढून घेते, तुम्हाला दाखवते. पोहे पण हे ना 4 किलो आहे. तर पोहे गाळून घेतलेले आहे. इकडं सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि मोठं भांडं पण इथं घेतलेलं आहे त्याच्यात मिक्स करायला आणि चिवडा मसाला पण आहे. आता पोहे आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायचे आहे. तर चला मी आता पटकन करायला सुरुवात करते. तर आता मी ना एकदम छान मस्त पोहे आधी सर्व भाजून घेणार आहे, मग आपल्याला बाकीचं करायचं आहे. कढई आता छोटी आहे ना, मग मी काय करते थोडे थोडे भाजून घेते. जास्त नाही भाजणार एकदम, कारण व्यवस्थित भाजले गेले पाहिजे म्हणून मग थोडे थोडे भाजते आता मी. आणि एकदम खरपूस भाजायचे, आपल्याला घाई करायची नाहीये. आता मी थोडं गॅस मीडियम करून देणार आहे. मीडियमच ठेवायचं आहे. जास्त फुल ठेवला तर ते पोहे जळतील. आणि ह्या माझ्या पद्धतीने मी बनवते, साधा सिंपल मस्त. आता हे पोहे पटकन मी भाजून घेते आणि मग तुम्हाला तर असं मस्त खरपूस भाजायचे म्हणून कमी गॅस पण ठेवायचे. एकदम कमी पण नाही एकदम फास्ट पण नाही करायचे आपल्याला. तर मस्त अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे पोहे आपल्याला. तर इथे मी हळूहळू म्हणजे थोडे थोडे भाजते कारण की एकदम जर भाजायला घेतले ना तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला थोडे थोडे अगदी थोडे घ्यायचे आहे. तर इथे मी आता भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते पूर्ण भाजून झाल्यानंतर. चला भाजून घेतले मस्त असे बघा, असं व्हायला पाहिजे भाजलेले, सुटायला पाहिजे कुरकुरीत. ह्या पद्धतीने भाजून घ्यायचे आपल्याला. आता मस्त याच्यामध्ये खरपूस असं शेंगदाणे ते सर्व आपलं मटेरियल आहे ना, मी इथं काढून ठेवलेलं, ते आपण मस्त आता करून घेणार आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये चिवड्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं ते तुम्ही ॲड करू शकता. आता मी शेंगदाणे, मुलांना शेंगदाणे खरपूस मस्त कुरकुरीत झालेले आवडतात. शेंगदाणे, डाळ्या, परत त्याच्यानंतर खोबरं, म्हणजे जे जे तुम्हाला लागतं ना, काजू पण टाकू शकतात. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका. इथं डाळ्या पण खूप छान लागतात म्हणून मग मी डाळ्यासुद्धा टाकते इथे.
तर इथे हे सर्व मस्त छान आपल्याला असं खरपूस असं तळून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस. तर हे सर्व व्यवस्थित कमी याच्यावरच करायचे, जोरात नका करू कारण की ते जळून जातात लगेच. तर हे सर्व मी पटापट आता करून घेते आणि मग आपल्याला सर्व मिक्स पण करायचं आहे व्यवस्थित, कारण की पोह्यांना व्यवस्थित मिक्स करावं लागेल, सर्व मसाले व्यवस्थित लागायला पाहिजे. त्याच्यानंतर खोबरं मी थोडंसंच कट केला होता, कारण काय झालं कटच माझ्याकडून होत नव्हतं आणि एकदम हाताला माझं ना थोडंसं लागून गेलं हाताला कट करता म्हटलं जाऊ दे आता जेवढे आहे ना तेवढे मी कट केले आणि तेवढेच टाकणार. तर इथे हे सर्व छान मस्त असं तुम्ही पाहतात ब्राउनिश कलर आलेला आहे आणि इतकं भारी दिसत आहे ना. त्याच्यानंतर आता मी लगेचच मिरची टाकलेली आहे. मिरचीला मस्त छान फ्राय करून घ्यायची आहे आणि मिरची पण खायला खूप छान, आणि ही फिक्की मी ॲड केलेली आहे ह्याच्यात, म्हणजे खायला पण काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर कढीपत्ता मस्त आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हाताळून घ्यायचा आहे आणि मस्त छान. आता हे काय करणार आहे, पूर्ण कढीपत्ता काढून झाला ना आपल्याला, तर हा काढून घेतला. त्याच्यानंतर मी काय करणार, सर्व मिक्स करून घेते, कारण की जर आपण मसाले याच्यात ॲड केले ना तर ते काय होतं कढीपत्त्याच्या याच्यामध्ये घुसून जातं आणि मग त्याला चिटकतात. त्याच्यामुळे हे ना सर्व आपण मिक्स करून घेणार आहे मसाला टाकण्याआधी. तर इथे चांगलं मी मिक्स करून घेते. त्याच्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकले, सर्व मसाले, चिवडा मसाला, हळद, तिखट, आपले जे जे तुम्हाला थोडं थोडं ॲड करायचं त्याप्रमाणे टाकायचं आहे आणि हे सर्व मस्त याच्यावर छान टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्त एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ पण घालणार आहे याच्यामध्ये मी. चला तर हे मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते पूर्ण. चिवडा मस्त बनवून झालेला आहे, कुरकुरीत असा इतका भारी झालेला आहे ना, तुम्ही पाहू शकता. तर पटकन आता माझा चिवडा मस्त छोट्या भुकेसाठी बरा पडतो, कारण की 4 वाजता किंवा टिफिनला पण मुलांना देता येतं. तर माझं कधीच बनवायचंच होतं, बनवायचं राहिलं, फायनली आज मी बनवला आणि अशा प्रकारे हा चिवडा मस्त झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि फर्स्ट टाइम आता दिशूला ट्राय करायला देते कसं झालं, आपण दिशूचा रिव्ह्यू घेऊया. चला मग ना चिवडा घेते टेस्टसाठी. मग आता कसं झालंय आपण तिला विचारूया. तर आता दिशू टेस्ट करते ना, आता सांगेल आपल्याला खाऊन कसं झालंय. कुरकुरीत झाला का? खूप कुरकुरीत आणि खूप छान झाला. आवडला का? ठीक आहे, मग जा आता तू खाऊन घे, मी ठेवते आता हा चिवडा भरून. तर तुम्ही अशा पद्धतीने चिवडा बनवा आणि एकदम सोपी रेसिपी आहे, जास्त काही झंझट नाही आहे. तर मस्त पटकन होतो आणि खायला पण टेस्टी कुरकुरीत असा हा होतो, त्याच्यामुळे तुम्ही पण बनवून बघा. तर छान कुरकुरीत असं झाला. आता भांडे पडले आणि जेव्हा आपण कुठला पदार्थ बनवतो ना तेव्हा खूप जास्त भांडे निघतात, भांड्यांचाच पसारा जास्त निघतो. तर भांडे आता घसून घेते किचन ओटा आणि क्लीन करते, कारण की खूप जास्त थंडीमध्ये ना काम करायची अजिबात इच्छा होत नाही. पण तर चला पटकन मी भांडे आवरते आणि अजून कपडे पण मशीन लावलेले आहेत, ते पण मला टाकायचे आहेत. तर हे कामं पटापट आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते की मी पटकन झटपट कशी कामं किचनची. आता किचन एकदम छान चकाचक असं क्लीन करून घेते. काही केलं ना कोणताही पदार्थ केला ना त्याच्यानंतर मी लगेच किचन ओटा क्लीन करते. तर आता तो क्लीन करते आणि तुम्हाला पण दाखवते. चला
तर काही आपण जेव्हा बनवतो ना पदार्थ त्याच्यानंतर मग मी लगेच आवरून घेते, कारण की खूप जास्तीचे भांडे निघतात जेव्हा आपण काही पदार्थ करायला घेतो तेव्हा. मग म्हटलं चला आता पटकन किचन ओटा क्लीन करू, कारण की ते क्लीन नाही ना केलं तर मग एकदमच पसारा दिसतो. तर त्याच्यामुळे मग मी आता हे पटकन क्लीन करून घेते. तर इथे ना सर्व तेलकट वगैरे गॅसवरती पडतं किंवा नाही का भांडे खूप जास्तीचे असतात, तर हे सर्व क्लीन करायचे. म्हणजे कसं नंतर मग परत संध्याकाळचा स्वयंपाक त्याची तयारी, तर त्याच्यामुळे मग मी आताच पूर्ण किचन क्लीन करून घेते. आणि डब्यात पण मी चिवडा ठेवून दिला मस्त पॉलिथिन एकमध्ये, एक पॉलिथिन होती मोठी त्याच्यात भरून आणि मस्त डब्यामध्ये ठेवून दिलेला आहे चिवडा, जेणेकरून तो नरम नाही पडणार. आज काय होतं थंडी जास्त पडते ना, त्याच्यामुळे मग नरम होण्याची शक्यता असते, म्हणून व्यवस्थितच डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवायचे असतात. म्हणून मग मी ना किराणासुद्धा असं व्यवस्थितच ठेवते, जेणेकरून खराब नको व्हायला. आणि कसं हवा वगैरे लागली ना तर आळी होते, जाळं होतं आणि आपलं धान्य किंवा आपल्या वस्तू खराब होऊन जातात. म्हणून मग ते व्यवस्थित एअर पॅक डब्यामध्ये असल्यानं ते व्यवस्थित राहतात. तर त्याच्यामुळे मग मी आता इथं तुम्ही पाहू शकता किती सारे भांडे निघालेले होते, तेवढे घासून घेतले मी. आणि पटकन असं आवरलं ना झटपट तर कंटाळा नाही येत. मग संध्याकाळचा चहा असतो तेव्हा मग फ्रेश मस्त थोडंसं चहा पिऊन आपल्याला टी व्ही पाहत बसता येतं आणि आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळतो. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता पटापट आवरून घेते, यानंतर मग निवांत आपल्याला टाईम पण भेटेल थोडासा आपल्या स्वतःसाठी. तर इथे सर्व भांडे माझे झाले घासून. आणि हे मोठं भांडं बरं पडतं मला जेव्हा काही पदार्थ बनवायचे असतात ना, तर तेव्हा हे भांडं मला खूप उपयोगात पडतं, मला खूप जास्त आवडतं ते. आणि मग मी कधी कधी जेव्हा पदार्थ बनवायचे राहतात तेव्हाच काढते. आता हे बेसिंगसुद्धा मी क्लीन करून घेते. आणि काय होतं तेलकट वगैरे भांडे असतात ना, आपण जेव्हा असे पदार्थ बनवतो तेव्हा मग ते बेसिंग तर घासलंच पाहिजे, आणि म्हणून मग मी बेसिंग पण क्लीन करून घेते. आणि आता लवकरच गावाकडे पण जायचं आहे मला, आणि कारण की गावाकडे पण जायचं लग्न आहे. तर मस्त छान तुम्हाला ना लग्नात म्हणजे अजून फिक्स नाही आहे, पण लग्नात जर गेले ना तिकडचं सर्व मी शूट करणार. कसं कसं नाही का खानदेशी लग्न एकदम छान डान्स वगैरे खूप मज्जा येते. हळदीचा प्रोग्राम एकदम जोरदार असतो, तर मी ते सर्व शूट करणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल कदाचित मी गेली तर. बघू आता सुट्ट्या भेटल्या, कसं आद्विक दिशूला पण भेटायला पाहिजे स्कूलसाठी, ॲटलिस्ट 5 दिवस तरी गावाला मग जातील. तर असं आहे. तर इथे पटकन मी आता सर्व क्लीन करून घेतलं, तुम्ही पाहू शकता. आणि माझी ही खूप म्हणजे सवय आहे, जेव्हा जेव्हा ना काही केलं का मी लगेच आवरायला घेते, अजिबात तसंच पसारा पडू देत नाही. म्हणजे कसं नंतर मग आपल्याला कंटाळ येत नाही. नंतर एकदा बसून राहिलं ना आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो, आणि जेव्हा आपण बसूनच राहायला आळस केला ना तर तसेच खूप कामं पडतात एकदम, अजिबात आपले कामं होत नाही दिवसभरातले जे राहतात ते. म्हणून कंटाळा न करता जर कामं केली ना तर पटकन होऊन जातात. आणि इथं माझं सर्व किचन मस्त क्लीन होऊन गेलेलं. मी लगेच माझा चिवडा करून झाल्यानंतर आवरायला घेतलं, त्याच्यामुळे पटकन होऊन गेलं माझं हे आवरणं. आणि नेहमी असं केलं ना तर मग आपल्याला पण कंटाळा येत नाही, आणि आपण खूप आळस केला ना तर आळसच येतो. तर इथे झालं आहे मस्त माझं सर्व आवरून, आणि आज फायनली माझा चिवडासुद्धा बनवून झाला. जवळजवळ 8 दिवसापासून चालू होतं चिवडा बनवण्याचं माझं, पण एक दिवसमध्ये काही ना काही येतच होतं, त्याच्यामुळे मग माझं राहून गेलेलं. तर म्हणून म्हटलं चला आज क्लीन करूनच घेते. आणि मी जेव्हा किचन क्लीन करते ना व्यवस्थित डीप क्लिनिंगच करते, म्हणजे जेणेकरून मला परत किचन क्लीन करायची गरज पडत नाही. आणि फायनली माझं हे सर्व किचन मस्त छान डीप क्लिनिंग झालेलं आहे. तुम्हाला एकदा दाखवते पूर्ण. पाहिलं माझं सर्व किचन ओटा मस्त छान आवरून झालेला आहे. आणि कसं काय केलं ना पदार्थ खूप जास्त भांडे होऊन जातात, म्हणून म्हटलं लगेच किचन आवरून घेते. आणि माझं सर्व किचन मस्त छान आवरून झालेलं आहे. आणि चला मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चिवड्याची रेसिपी एकदम सोपी आहे आणि क्रिस्पी आणि खूप छान लागतो, मुलांना नक्की आवडेल, टिफिनमध्ये द्यायला पण छान आहे. तर म्हणून मग म्हटलं चला आज एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी बनवलेला आहे तसं चिवडा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.